Good morning, students. Good morning, sir. मराठीतून सुरुवात करतो थोडीशी सुरुवातीला. मला सांगा आज कुठला दिवस आहे? आज तारीख किती आहे? टुडे इज द 16 सप्टेंबर अँड 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन डे. इट इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन डे. आपण काय शिकतोय? हवामानशास्त्र शिकतोय. कोणी सांगू शकतं का ओझोन डे किंवा ओझोनचा दिवस का साजरा केला जात असेल? आज ओझोन दिवस आहे. आज 16 सप्टेंबर आहे ना, तर आज ओझोन दिवस आहे. काय आहे ओझोन? कारण की वी हॅव लर्न डिफरंट लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. आपण वेगवेगळे वातावरणाचे थर अभ्यासले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वातावरणाचा जो काही दुसरा थर आहे दॅट इज स्ट्रॅटोस्फिअर, की त्याच्यामध्ये काय आहे? काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ओझोन आहे. कुठल्या थरामध्ये? वातावरणाच्या दुसरा जो थर आहे स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन इज प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फिअर. आणि त्याची जी हाईट आहे, व्हॉट इज द हाईट वेअर इट एक्सटेंड्स फ्रॉम approximately or not approximately but it extends from 10 to 50 kilometers. Maximum concentration of ozone layer of ozone in the stratosphere is present up to from 15 to 25. Some people say 25 to 35 kilometer. But the fact is ozone is present in the stratosphere. आणि काय करतो ओझोन? What it does? It filters the UV radiation and protects the life on the earth. काय करतो तो? अतिनील किरण काय करतो? शोषून घेतो. काही शोषून घेतो. इट ॲब्झॉर्ब द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. सम ऑफ इट गेट ॲब्झॉर्ब बाय द ओझोन लेयर अँड some of the UV radiation is get reflected by the ozone layer. So this is how it is very important. It is the shield. ही ढाल आहे. ओझोन लेयर म्हणजे काय? ढाल आहे. नाही तर काय झालं असतं? अदरवाईज व्हॉट वुड हॅपन? काय झालं असतं? अतिनील किरण जर पृथ्वीवरती आली असती तर लाईफ वुड नॉट बिकेम पॉसिबल. नो, हे लाईफ वुड नॉट बिकम पॉसिबल if the ozone layer was not present in the stratosphere and that the UV radiation काय झाले असते? आले असते. आणि पृथ्वीवरती फोटोसिंथेसिस नसतं राहिलं, नाही तर तुम्ही आम्ही पण नसतो राहिलो. दॅट वाय इट इज प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर ॲटमॉस्फिअर. आपल्या वातावरणामध्ये हा ओझोनचा थर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. अतिनील किरण काय करतो? तो शोषून घेतो. लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हेन ओझोन डे इज सेलिब्रेटेड, तर काय आहे? 16 सप्टेंबर आहे. लक्षात ठेवा, आजचीच तारीख आहे. आज काय आहे? 16 सप्टेंबर आहे. असंही विचारलं जाऊ शकतो व्हॉट इज द रोल ऑफ ओझोन लेयर इन आवर ॲटमॉस्फिअर. आता हा ओझोन डे का सेलिब्रेट करण्याची वेळ आली? म्हणजे हे 16 सप्टेंबरला काय झालं? 16 सप्टेंबरला एक कॅनडातलं एक शहर आहे. त्या कॅनडातल्या शहराचं नाव आहे मॉन्ट्रियल. काय नाव आहे? मॉन्ट्रियल. कॅनडा कुठल्या खंडामध्ये येतो? कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडामध्ये असलेला एक सिटी, एक शहर आहे. त्या ठिकाणी एक बैठक झाली, तिला म्हणतात मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि त्यात असं ठरवलं गेलं की असा हा ओझोनचा थर आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे आणि त्याचं का ऱ्हास होऊ राहिला, का तो कमी होऊ राहिला. तर तो कमी होऊ राहिला त्याची कारणं काही सांगता येतील का तुम्हाला? ठीक आहे, मीच सांगतो. तर ओझोनचा थर जो आहे हा कमी होण्याची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक आहे CFC. काय आहे? CFCचा फुल फॉर्म होतो क्लोरोफ्लोरोकार्बन्स. आता हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स काय करतात? त्या ओझोनच्या थराला नष्ट करण्याचं काम करतात. मग आता सर हे क्लोरोफ्लोरोकार्बन कुठं वापरलं जातं? तर हे वापरलं जातं AC मध्ये, कूलंट म्हणून, फ्रीजमध्ये. माहिती आहे तुला? व्हेरी गुड. तर मग आता काय करायला पाहिजे? AC वापरायचे बंद करायचे का? कमी करायला पाहिजे किंवा बंदच करायला पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय आपण हे शिकू शकत नाही ना. नाही तर उपयोगच काय? फक्त ACच नाही तर एरोझोल्स पण असतात. काही जे डिओड्रंट्स असतात बघा, त्याचं बहुतांशी ट्रेंड असतो, एक फॅशन असतो वापरण्याचं. तर त्याच्यामध्ये पण काय असतो? CFC नावाचा हा वायू असतो की जो ओझोनच्या थराला नष्ट करण्याचं काम करतो. मग ते नाही वापरलं तर काय फरक पडणार आहे?
वापरायला पाहिजे का? ते तुम्ही जे मारता ना ते डिओड्रंट, त्या डिओड्रंटमध्ये असतो. आपल्याला खूप सोपं वाटतं ते मारायला, पण मग त्याच्यातून CFC बाहेर पडला का तो ओझोनचा थर नष्ट करतो. तुम्ही म्हणता सर मी एकट्याने वापरल्यावर काय होणार आहे? सगळेच वापरतील तसं, सगळेच वापरतात. तर तुम्ही एक जॉग्रफीचा नागरिक म्हणून, एक जॉग्रफीचा विद्यार्थी म्हणूया, तर तुम्ही ह्या गोष्टींकडे काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. याच्याविषयी तुम्ही अवेअरनेस दिली पाहिजे इतरांना पण. स्वतः तर त्याच्यापासून दूरच राहायला पाहिजे, पण इतरांना पण त्याच्याविषयी महत्त्व सांगायला पाहिजे, इतरांना पण त्याचं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. तर असा हा ओझोनचा दिवस आज साजरा केला जातो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याच्यासाठी आहे. असं विचारलं जातं जनरल नॉलेजच्या परीक्षांमध्ये की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे, तर ओझोनच्या थराचा बचाव करण्याशी तो संबंधित आहे. ओझोनच्या थराचा, ओझोन होल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इज कनेक्टेड विथ द ओझोन होल, ओझोन लेयर डिप्लिशन. ठीक आहे, समजलं. आता आपल्या विषयाला सुरुवात करायची. yesterday what we seen, we yesterday learned that 3 concepts. Which were those 3 concepts? First we have learned what is atmosphere. Then we have learned the second concept that is very much important, that is the weather. Weather म्हणजेच काय सांगितलं मी, मौसम. And the third concept we learned, that is the climate. Climate म्हणजे काय, जलवायू म्हणजेच काय, हवामान. मौसम, वातावरण, मौसम आणि हवामान, अशा 3 कन्सेप्ट आपण काल अभ्यासल्या. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, व्हॉट इज वेदर? वेदर इज अ शॉर्ट टर्म स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस अँड टाइम. म्हणजे अँड दॅट चेंजेस फ्रिक्वेंटली. सी, आता काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला, पाऊस पडत होता, आता ढगाळ वातावरण आहे, कदाचित थोड्या वेळाने ऊन पडू शकतं. मीन्स व्हॉट? वेदर इज अ शॉर्ट टर्म फेनोमेना. वेदर काय आहे? दॅट इज द शॉर्ट टर्म फेनोमेना. इट चेंजेस फ्रिक्वेंटली. Whereas we have also learned what is the concept of climate. Climate is a long term average of weather conditions. What is the climate? Long term average of weather conditions observed over a significant period of time. These are the definitions. This is the concept. What I said, weather changes frequently where climate do not change frequently. What is a climate? Climate is a long-term phenomena or long-term average of weather conditions. Long-term average of the weather conditions observed over a significant period of time. Let's say for 30 to 35 years. Over a specific region. म्हणजे एखाद्या मराठीतून पण सांगतो, काळजी करू नका विद्यार्थी मित्र हो. क्लायमेट म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. जर मी म्हटलं, जसं मराठीतून सोपे उदाहरणं देतो, जसं मी म्हटलं की आत्ता मग अशी पाऊस पडत होता, हे कशाचं उदाहरण आहे? वेदर और क्लायमेट? वेदर. मी म्हणेल की आता काय ढगाळ वातावरण आहे, थोड्या वेळाने ऊन पडू शकतं. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वेदर बिकॉज वेदर चेंजेस फ्रिक्वेंटली. मी म्हणेल काल कोकणात खूप पाऊस पडला, असंच नाही बरं का सध्याची स्थिती. इट्स अ शॉर्ट टर्म कंडिशन. लेट्स से सम डेज, सम वीक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वेदर. लेट्स से इट्स अ मुवमेंट ऑल्सो. मुवमेंट आत्ता असं आहे, नंतर थोड्याने असं होईल. बट वेन इट कम्स टू द क्लायमेट, क्लायमेट इज अ लॉंग टर्म ॲव्हरेज ऑफ वेदर कंडिशन. लेट्स से मी असं म्हणू शकतो, द क्लायमेट ऑफ राजस्थान इज हॉट अँड ड्राय. म्हणजेच काय? द क्लायमेट ऑफ राजस्थान, राजस्थानचं क्लायमेट, राजस्थानचं जलवायू कसा आहे? हॉट आहे, उष्ण आणि कोरडं आहे. द क्लायमेट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड हिमाचल प्रदेश, तिथं काय होतात? सफरचंद येतात की नाही सफरचंद? द क्लायमेट ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड इज cold and dry. Let's say cold and dry. Particularly the Ladakh climate is very dry. It receives precipitation in the form of snowfall. आता हे काय, एकदा तिथं पाऊस, एकदा तापमान एवढं कमी झालं म्हणून तर मी म्हटलो नाही ना. राजस्थानमध्ये एकदाच एवढं तापमान वाढलंय का? नाही, तिथं रोजच तेवढं तापमान वाढतंय. आणि असं 30 ते 35 वर्षाचा मी म्हटलं ना, ऑब्झर्व्ड ओव्हर अ सिग्निफिकंट ॲव्हरेज ऑफ वेदर कंडिशन ऑब्झर्व्ड ओव्हर अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ टाइम. आणि ॲज पर द IMD द सिग्निफिकंट टाइम किती सांगितला होता मी? 30 ते 35 वर्षाचा अभ्यास करून.
जे मौसमचे जे घटक आहेत, द एलिमेंट्स ऑफ वेदर जे आहेत, टेम्परेचर, ह्युमिडिटी, कुठले कुठले, बाय द वे, व्हॉट आर द विच आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट? मोस्टली दीज आर कॉमन. I told you yesterday only that the weathers, the elements of the weather and climate are more or less same. Which were those? Sir, temperature. Sir, humidity, moisture. Temperature, taapman. See, temperature, then humidity, then atmospheric pressure, then wind, then precipitation. These are the elements of weather and climate. आता हे तिथलचे वेदर अँड क्लायमेट काय होतात ते ऑब्झर्व्ड ओव्हर अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ टाइम, अँड देन वी कम टू द कन्क्लुजन दॅट द क्लायमेट ऑफ राजस्थान इज हॉट. द इक्वेटोरियल क्लायमेट, द क्लायमेट ऑफ इक्वेटर इज व्हेरी हॉट अँड ह्युमिड. इक्वेटर विषुवृत्तावरचं क्लायमेट कसं आहे? हॉट अँड ह्युमिड. हॉट म्हणजे एका दिवसावरून म्हटलं की मी हॉट अँड ह्युमिड आहे, नाही. हे सिग्निफिकंट पिरियड ऑफ टाइम ऑब्झर्व केलं गेलं, कारण अरे इथं तापमान जास्त असतं, पाऊस पण खूप पडतो, विषुवृत्तावरती बोलतोय मी. मग त्यावरून मी काय 30 ते 35 वर्ष किंवा लॉंग टर्मला मी काय कम ॲट द कन्क्लुजन दॅट द क्लायमेट ऑफ द इक्वेटर इज हॉट अँड ह्युमिड. इट गेट्स मोर प्रेसिपिटेशन. तिथं खूप पाऊस पडतो. मी कशाच्या आधारावर म्हटलं? 30 ते 35 वर्षाच्या अभ्यासावरून, ह्या हवामान घटकांच्या अभ्यासावरून मी म्हटलं. सो यस्टरडे ओनली वी हॅव लर्न दिस कॉन्सेप्ट. जस्ट मी त्याचा फक्त आता आढावा घेतला थोडक्यात तुमच्या समोर. तुम्हाला त्या कन्सेप्ट समजल्या ना? आणि त्याचं जर विचारलं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला इंटरनलला, व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट, तर काय लिहिणार आहे? आत्ताच सांगितलं मी, जस्ट आय टोल्ड यू. टेम्परेचर, तापमान आहे, ह्युमिडिटी आहे. ह्युमिडिटी म्हणजे वातावरणामध्ये असलेलं बाष्प, वातावरणामध्ये असलेलं पाणी, हवेमध्ये असणारं बाष्प. आता इथं हवेत पण हवा आहे ना, त्याच्यामध्ये असणारं बाष्प म्हणजे ह्युमिडिटी. टेम्परेचर कशाने मेजर करतात असा जर प्रश्न विचारला तर थर्मोमीटर. मॅक्सिमम मिनिमम टेम्परेचर मेजर करतात. ह्युमिडिटी कशाने मेजर करतात विचारलं तर हायग्रोमीटर. कशाने करतात मेजर? हायग्रोमीटर. आणि ती पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेजर केली जाते. तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पण ती ह्युमिडिटी आहे. तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल तुमचा काढला त्याच्यावरती येतं की सोनई आहे, सोनईचं किती तापमान आहे, किती ह्युमिडिटी आहे. अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. कशामध्ये असते? पर्सेंटेज. उसको किस यंत्र में मापा जाता है ह्युमिडिटी को? आत्ताच सांगितलं, हायग्रोमीटर. अँड वन मोर यंत्र इज युज्ड. अजून एक यंत्र वापरलं जातं, दॅट इज नोन ॲज ड्राय अँड वेट बल्ब थर्मोमीटर. बघा बरं का, ड्राय अँड वेट बल्ब थर्मोमीटर आर used for the measurement of humidity, not the temperature. Though the world is thermometer, but dry and wet bulb thermometers are used for measuring humidity, not the temperature. समजलं? ड्राय आणि वेट बल्ब थर्मोमीटर कशासाठी वापरले जातात? मेजरिंग ह्युमिडिटी, वातावरणामधली आर्द्रता मोजण्यासाठी. आणि दॅट इज मेजर्ड इन रिलेटिव्ह ह्युमिडिटी, पर्टिक्युलरली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हायग्रोमीटर त्याच्यासाठी वापरलं जातं, हायग्रोमीटर. ठीक आहे. देन कुठलं एलिमेंट आहे त्याच्यानंतर? नेक्स्ट एलिमेंट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीला किती येतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर? 1013.25, 1013.25 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सी लेवल. आणि तो काय होतो? ॲज वी गो अप इन द ॲटमॉस्फिअर प्रेशर गेट्स रिड्यूस्ड. कमी कमी होत जातो प्रेशर, एवढं लक्षात ठेवा. टेम्परेचर इज ऑल्सो गेट्स रिड्यूस्ड. दॅट इज नोन ॲज एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट ऑर द लॅप्स रेट. आपण पाहिलं ना, ॲट द रेट ऑफ 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेट्स रिड्यूस्ड. दॅट वी कॉल्ड इट ॲज अ लॅप्स रेट. त्याला काय म्हटलं? लॅप्स रेट. आणखी कुठले घटक आहेत? एलिमेंट्स कुठले आहेत आणखी? सांगितलं ना मी, विंड आहे, एअर प्रेशर झालं की आत्ता. एअर प्रेशर कशामध्ये मेजर करतात? बॅरोमीटरमध्ये. त्यातलं कुठलं यंत्र आहे? बॅरोमीटर आहे. बॅरोमीटरमध्ये. आणि तो मिलीबारमध्ये हेक्टापास्कलमध्ये तो मेजर केला जातो. देन प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनमध्ये प्रामुख्याने, प्रेसिपिटेशन म्हणजे त्याला आपण वृष्टी म्हणतो. काय म्हणतो? वृष्टी. आणि प्रेसिपिटेशन कशामध्ये मेजर करतात? तर रेन गेज. काय त्याला कुठलं यंत्र वापरलं जातं पाऊस मोजण्यासाठी, पर्जन्य मोजण्यासाठी? तर रेन गेज म्हणतात. दॅट इज नोन ॲज रेन गेज.
काय म्हणतात? रेन गेज. आणि मराठीतून काय म्हणतात? पर्जन्यमापक. काय म्हणतात? पर्जन्यमापक. आपल्याकडे आहे ते डमी मॉडेल आहेत आपल्याकडं इथं आपल्या कॅम्पसमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजचं वेदर स्टेशन पण आहे, तिथेही तुम्हाला ते पाहायला मिळेल. तुम्ही यूट्यूबला जरी टाकलं तरी आणि गुगलला टाकलं तर इमेज पाहायला भेटतील, किंवा इमेज तरी पहा. आपल्या डिपार्टमेंटला आहे ना पण मॉडेल्स त्याचे. तुम्ही या विचारा मला, किंवा तुम्ही पाहू शकता डायरेक्ट. तुम्ही आले डिपार्टमेंटला मला सांगा, आय शो यू, मी तुम्हाला दाखवेल. ते अजून क्लिअर होईल तुम्हाला, ते विसरणार नाही तुम्ही मग. ठीक आहे. आणि देन आफ्टर कुठली कन्सेप्ट येते त्याच्यामध्ये? प्रेसिपिटेशन कशामध्ये मेजर करतात? त्याच्यामध्ये पण रेनफॉल रेन गेजमध्ये. त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन, आता जम्मू काश्मीरमध्ये काय पाऊस पडतो का? पडतो, पण काय पडतं? हिमवृष्टी पण होते, पर्टिक्युलरली इन द विंटर सीझन. हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये काय होतं? लडाखमध्ये काय होतं? हिमवृष्टी होते, म्हणजे पाऊसच पडतो, ती पण वृष्टीची. दॅट इज ऑल्सो द प्रेसिपिटेशन, बट दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्नो. बर्फाच्या स्वरूपात पाऊस पडतो ना, स्नोच्या स्वरूपात पाऊस पडतो. तिथे पाहिला असेल ना तो पाऊस पडताना, हिम पडतं वरून. जसं आपल्याकडे पाऊस थेंबाच्या पाण्याच्या रूपाने येतो, तिथं बर्फ पडतं, स्नो, त्याला स्नो म्हणतात. दॅट इज नोन ॲज स्नोफॉल. ते पण वितळून रेन गेजमध्येच मोजलं जातं. तर अशा प्रकारे yesterday we have seen 3 concepts which are very important, particularly the two concepts we have seen yesterday. Which were those? Which are those? First is the weather, second is the climate. And please remember the elements of weather and climate. These are the same. And their instrument, measuring instrument, ते पण अभ्यास करा. Today we are going to start with the next topic, and that is the factors affecting distribution of temperature. Factors affecting, write down the point, factors affecting distribution of temperature. Factors affecting distribution of temperature. याचा काय अर्थ होतो रे? डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. कुणी अर्थ सांगेल का? सी, याला कॅपिटलच राहू द्या. हेडिंगला काय करायचे? पहिले शब्द सगळे कॅपिटल ठेवायचे. फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीतून? वितरण. तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही लिहून घ्या मराठीतून. काय म्हणतात त्याला? तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. आता इथे पण 2 भाग पडतात. एक तापमानाच्या आडव्या वितरणावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, अँड फॅक्टर्स अफेक्टिंग व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. हा ना, पर्टिक्युलरली आता अप टू युअर लेवल, तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलला आपण जनरल पाहणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठला असेल बरं? मी सांगतो तुम्हाला. आता तुमची पहिलीच वेळ, मी उद्या विचारल तुम्हाला. व्हेन इट कम्स टू द, हे लक्षात आलं का? पॉइंट लक्षात आला का? म्हणजे तापमानामध्ये जी असमानता आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सी, आता समजा इथं मी या ठिकाणी जर अशी पृथ्वी दाखवली, आपली वसुंधरा, आपली मदर अर्थ, आपली आई म्हणतो आपण तिला, असं म्हणून अभ्यास करा तुम्ही. काय म्हणून अभ्यास करा? मदर अर्थ म्हणतात, म्हणजे काय म्हणतात? धरणी माता म्हणतात, पृथ्वी आई, असं म्हणून अभ्यास केला तर चांगला लक्षात राहील. सपोज दिस इज आवर अर्थ. समजा अशी आपली काय ते पृथ्वी, आणि इट गेट्स हीट अँड एनर्जी फ्रॉम वेअर? कुठून मिळते तिला हीट आणि एनर्जी? कुठून मिळते? सूर्यापासून मिळते ना. आता सर तुम्ही म्हणता सर पृथ्वी लय मोठी दाखवली, सूर्य खूप छोटा दाखवला, आणि सूर्य तर पृथ्वीच्या पटीने काही मोठा आहे. असं का केलं मी? कारण तो खूप दूर आहे. दॅट इज व्हेरी फार अवे फ्रॉम आवर अर्थ. दॅट्स वाय आय शोन यू द बिगर अर्थ अँड द स्मॉलर सन. सी नाव, आता हे कसं सरफेस आहे पृथ्वीचं? पृथ्वीचा आकार कसा आहे आपल्या? दॅट इज जिओइड. काय आहे? जिओइड. गोल म्हणू नका. कसा आहे? जिओइड आहे. पण जनरली आपण जर म्हटलं गोल, ठीक आहे, जनरली मी म्हणतो तुमच्या समजण्यासाठी की गोल आहे. आता जिओइड म्हणजेच काय? आवर अर्थ इज फ्लॅटन्ड ओव्हर द पोल्स. हे दोन्ही पोल्स वरती कशी आपली पृथ्वी फ्लॅटन्ड आहे, अँड चपटी आहे. फ्लॅटन म्हणजे काय? चपटी आहे हो. आणि विषुववृत्तावरती म्हणजे जो मधला भाग आहे दॅट इज बल्ज. इथं कशी फुगीर आहे, आणि मग त्याच्यामुळे काय होतं? आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर पाहिलं तर हा शेप कसा आहे? कर्व शेप आहे, कर्व, वक्र आहे. म्हणजेच काय होणार आहे? आता सूर्याची जर किरण पडली तर कुठं पडणारे जास्त? ज्या ठिकाणी जी सरळ पडतात, आणि ती सरळ कुठं पडतात?
हे कुठलं अक्षरवृत्त आहे? हे कुठलं अक्षरवृत्त आहे? हे कुठलं अक्षरवृत्त आहे? आणि हे कुठलं अक्षरवृत्त आहे? हे आहे कर्कवृत्त. आपण त्याला काय म्हणतो? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. काय म्हणतो? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि दिस इज नोन ॲज ट्रॉपिक ऑफ काय? अरे कॅप्रिकॉन. काय? कॅप्रिकॉन. आणि याला काय म्हणतात रे? इक्वेटर. दिस इज नोन ॲज इक्वेटर. याचे व्हॅल्यूज काय आहे बरं? म्हणजे याचं डिग्रीमध्ये माप काय आहे याचं डिग्रीमध्ये? इक्वेटरचं किती आहे? नंबर ऑफ टाइम्स आय टोल्ड यू. सी इक्वेटर म्हणजेच काय? 0 डिग्री. दॅट इज, त्याला भूमध्य रेखा का म्हणतात? कारण की दोन सारखे भाग करते पृथ्वीचे, उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध. हे महत्वाचे अक्षरवृत्त मी तुम्हाला दाखवलेले. आणि असे किती आहेत मी सांगितलं होतं? 189 आहे. हाऊ मेनी लॅटिट्यूड्स आर देअर? सर देअर आर 189 लॅटिट्यूड, नॉट 181. 81 नाही. किती आहे? 171 ओनली. वाय? Because since the North Pole and the South Pole are just the bindi, just the dots, that's why they are excluded when we count the latitudes. जेव्हा आपण अक्षरवृत्त काउंट करतो तेव्हा ते एक्सक्लूड करतात. ॲज पर NCERT. स्पर्धा परीक्षेला विचारलं तर 179 लिहा, 181 लिहिलं का चुकलं. ठीक आहे? किती आहेत लॅटिट्यूड? आता तो प्रश्न नाही इथं. द थिंग इज दॅट पहिला जो घटक आहे जो तापमानावरती परिणाम करतो तो आहे लॅटिट्यूड. कुठला घटक आहे पहिला? लॅटिट्यूड. आता हा लॅटिट्यूड कसा परिणाम करतो? आता मला सांगा, टेल मी, जास्त एनर्जी कुठं रिसीव्ह होईल? या दॅट इज इन बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर और ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, त्याच्यामध्ये होईल. या पृथ्वीवरती जास्त एनर्जी कुठं मिळेल? हे इथलचे सूर्यकिरण कसे पडतात? लंबरूप पडतात. लंबरूप म्हणजे काय रे विद्यार्थी मित्र? कोण कसा करतील ते? भूपृष्ठाशी 90 डिग्रीचा कोण करतील. किती? 90 डिग्री. जेवढे सरळ पडतील, म्हणजे सूर्यकिरण इथे कसे पडताय ते सरळ. कशाच्या दरम्यान? कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान. त्यालाच आपण काय म्हणतो? उष्णकटिबंध. काय म्हणतो त्यालाच? उष्णकटिबंध. आणि म्हणजेच इथं जास्त पडतात. आणि मग जसं जसं आपण वेन वी गो टुवर्ड्स द पोल्स, जेव्हा आपण पोल्सकडे जातो, म्हणजे कुठं जातो? दोन्ही ध्रुवांकडे. हे कुठलं पोल आहे? नॉर्थ पोल. पोल म्हणजे काय? ध्रुव. आणि हे कुठलं पोल आहे? साऊथ पोल. वेन वी गो टुवर्ड्स द पोल्स मी यस लावला म्हणजे दोन्ही पोलांबद्दल. म्हणजेच काय? अरे विद्यार्थी मित्र, जसं जसं आपण विषुववृत्ताकडे पासून दोन्ही ध्रुवांकडे जातो, द रेज ऑफ द सन बिकम स्लॅन्ट. कसे पडतात? तिरपे. इन्क्लाइंड म्हणतात त्याला. आणि तिरपे पडले म्हणजेच उष्णता काय मिळणार? त्यांना कमी मिळणार आहे. कशी मिळणार आहे? कमी. मग पहिला घटक काय परिणाम करतो उष्णतेच्या वितरणावर? दॅट इज द लॅटिट्यूड. समजलं का तुम्हाला? पहिला घटक कुठला आहे? पहिला घटक लॅटिट्यूड. व्हेरी इम्पॉर्टंट. लॅटिट्यूड. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये अँगल म्हटलं जातं. अँगल ऑफ सन्स रेज. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? इथं याच्यामध्ये काय लिहून घेऊ शकता तुम्ही? यालाच काय म्हणू शकता? अँगल ऑफ सन्स रेज. अँगल ऑफ सन्स रेज. तुम्ही सांगू शकता की अँगल कुठे जास्त आहे? 90 डिग्री कुठे आहे? आणि इकडे कसे होणार आहे रे हे? इकडे पहा, हे कसा अँगल कमी कमी होत जातोय का? जसं जसं ध्रुवाकडे जाईल तसं तसं अँगल काय होईल? कमी कमी होत जाईल ना. सिंपल आहे. म्हणजे पहिला घटक तुम्हाला क्लिअर झाला का? ठीक आहे. दुसरा घटक घ्या, डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर. दुसरा घटक जो परिणाम करतो उष्णतेवरती, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर. डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर. डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजेच काय? पाणी आणि जमिनीचं किंवा महासागरांचं आणि जमिनीचं असमान वितरण. हे कसं आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजेच काय आहे? अनइवन. देर इज अ अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड अँड वॉटर. आपली पृथ्वी जर पाहिलं तुम्ही, सी, when you observe or when you look at our planet,
there is a uneven distribution of land and water. How is it so? कसं आहे बरं uneven distribution of land and water? Who will tell me? See, this is our planet. And we have 7 continents and 5 oceans. But when it comes to the percentage, 71% of the area is occupied by water. काय आहे? वॉटर. 71% भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. अँड द रिमेनिंग 29% इज ऑक्युपाइड बाय लँड. म्हणजे जमीन किती आहे? फक्त 29%. पाणी किती आहे? सर जास्त आहे. त्यातल्या त्यात उत्तर गोलार्धामध्ये इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर वी हॅव मोर लँड. उत्तर गोलार्धामध्ये भूखंडांचं प्रमाण जास्त आहे, दक्षिण गोलार्धामध्ये कमी आहे. मीन्स व्हॉट? द हेमिस्फिअर वाईज देर इज अ difference, and as per the land and water also there is a huge difference. See, जवळजवळ 71% म्हणजे 3/4% काय आहे? पाणी आहे. पाणी आहे. आणि जमीन किती आहे? कमी आहे. ती फक्त किती आहे? 29%. मग आता याचं कसं तापमानावर कसा परिणाम होतो? सी, कारण की त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. पाण्याचे आणि जमिनीचे गुणधर्म वेगळे आहेत. त्याच्यामुळं ते तापमानावर देखील परिणाम करतात. There is a difference in the characteristics of land and water. आता हे कुठले आहे? त्याला म्हणतात डिफरन्शियल हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर. इन इंग्लिश दॅट इज नोन ॲज डिफरन्शियल हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर बिकॉज देर इज अ डिफरन्स इन द प्रॉपर्टीज ऑफ लँड अँड वॉटर. आता त्याच्या गुणधर्मामध्ये कसा फरक आहे सर? सोप्या भाषेत सांगतो की जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. लँड गेट्स हीटेड. Land gets heated quickly and it also gets cooled quickly. समजलं का? लवकर तापते, लवकर गरम होते. And as the contrary to the land, water gets heated slowly and cools also slowly. पाणी उशिरा तापतं. जमिनीच्या तुलनेने, मातीच्या तुलनेने, जमिनीच्या तुलनेने पाणी उशिरा तापतं आणि उशिराच थंड होतं. तुम्ही प्रयोग करून पहा. यू कॅन डू द एक्सपेरिमेंट्स विथ युअर ओन. जस्ट एक अशी वाटी घेऊ शकता तुम्ही. ते वाटी भरून पाणी घ्या, वाटी भरून मृदा घ्या, सॉइल घ्या, आणि ते दोन्ही पण उन्हामध्ये ठेवा आणि तापमापक घेऊ शकता. आणि समजा टाइम लावा. टायमरमध्ये किती? समजा लावा 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा. 5 मिनिटं कमी होईल खूप. 10 मिनिटाचा टाइम लावा आणि दोन्ही एकदम कडक उन्हात ठेवा. आणि 1 तासाने त्याचं काय करा? टेम्परेचर मेजर करा. तर काय होईल माहिती का? कशाचं टेम्परेचर जास्त राहील?